नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता झटपट होणारी अशी साबुदाणा खिचडी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी शाबूस तांदूळ 5 ते 6 तास भिजत ठेवलेले आहेत आणि चांगले एकदम भिजलेले आहेत. तर त्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे बारीक केलेली हिरवी मिरची, लाल मीठ आणि तेल, उपासाचं शेंगदाणा तेल. तर चला आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, स्लो गॅसवरती एकदम. आता 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ते पण त्याच्यामध्ये टाकायची आहे. हिरवी मिरची चांगली एकदम परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची चांगली परतल्याच्या नंतर खिचडी एकदम अशी खमंग आणि अशी चटपटीत एकदम टेस्टी अशी खिचडी तयार होते. तर आता चला शाबूस तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घेऊया. शेंगदाणा कूट आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला खिचडी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, मीठ हे सर्व साहित्याचं प्रमाण घ्या. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एकदम चांगली अशी 5 मिनटं खिचडी एकदम आपल्याला हलवून घ्यायची आहे. एकदम छान अशी आपली मोकळी सुळसुळीत अशी खिचडी एकदम तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, झटपट अशी तयार होणारी साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे 5 मिनटामध्ये. एकदम मऊ अशी सॉफ्ट झालेली आहे तयार खिचडी, पाहू शकता. एकदम चांगली गरम झाल्याच्या नंतर मग आपली खिचडी तयारच झाली आहे असं समजायचं आहे. तर चला आपली झटपट अशी उपासाची खिचडी म्हणजेच साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तर चला, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.